प्रकारच्या कॉपीमुक्त प्रसार माध्यमांवरती 10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसार माध्यमांवर होती. तर त्या बातमीमध्ये तथ्य नाही आहे, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं. जे व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसार माध्यमांकडं, तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे. जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे. अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे. पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे. जालन्यातील बदनापूर येथे मराठीचा पेपर फुटल्याची बातमी साम टीव्हीने सर्वप्रथम दाखवली होती. जालन्यातील बदनापूर येथून घेतलेली झेरॉक्स प्रत आणि मूळ प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रश्न सारखेच असल्याचं समोर आलंय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी. जालन्यातील बदनापूर येथे मराठीचा 10वीचा पहिलाच पेपर फुटल्याची बातमी साम टीव्हीने सर्वप्रथम दाखवली होती आणि एका सीएससी केंद्रावरती उत्तरपत्रिकेची झेरॉक्स देखील साम टीव्हीने मिळवली होती आणि ती महाराष्ट्राला देखील दाखवली होती. ही 10वीची मूळ प्रश्नपत्रिका आहे आणि ही जी साम टीव्हीच्या प्रतिनिधीने जी सीएससी केंद्रावरती खरेदी केलेली होती ती ही प्रश्नपत्रिका आणि आपण जर पाहू शकत असाल तर दोन्हीमध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते सारखेच आहे. आता हा काव्य सौंदर्य नावाचा प्रश्न आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं आणि याचंच उत्तर देखील ह्या सीएससी केंद्राच्या झेरॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं आणि याच्या खाली जे ते सविस्तरपणे उत्तर जे ते याच प्रश्नाचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि यामध्ये पाहिलं आपण आई वडील पंचवटी महाराष्ट्र चहा पाणी आणि आपण जर ही ही जी प्रत आहे ही साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी बदनापूर येथील एका सीएससी केंद्रावरून विकत घेतलेली होती आणि यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तेच उत्तर आहे. समाज आई वडील त्यानंतर महाराष्ट्र पंचवटी आणि चहा पाणी अनेक प्रश्नांमध्ये या ठिकाणी साम्य आहे आणि खरं तर महाराष्ट्राला यानंतर हा प्रश्न पडतोय, जर प्रश्नपत्रिकेतले तंतोतंत प्रश्न बाहेर जर झेरॉक्स होत असतील तर विश्वास कसा ठेवायचा. शाळेतूनच हे प्रश्न बाहेर गेल्याशिवाय हे प्रश्न झेरॉक्स सीएससी केंद्रावर झेरॉक्स केंद्रावर कसे येऊ शकतात. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.